लांबी जर वाढवली तर त्याचा काही फरक पडत नाही, म्हणजे तेवढाच राहतो बघा, लांबीचा आणि याचा काही संबंध नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, सूर्यप्रकाशामध्ये किती रंग समाविष्ट असतात? एकदम सोपा प्रश्न आहे. सूर्यप्रकाशामध्ये किती रंग समाविष्ट असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, सूर्यप्रकाशामध्ये बघा 7 रंग समाविष्ट असतात. आणि मित्रांनो बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा, आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा, आणि व्हिडिओला एक नक्की लाईक करा बघा. व्हिडिओला लाईक केलं कळतं की माझी मेहनत 100% काम करते. या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त आपण बघा 800 लाईक ठेवू. 800 प्लस लाईक याच्यामध्ये आलेच पाहिजेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण टोटल 75 प्रश्न डिस्कस करणार आहे. 75 पैकी किती प्रश्न बरोबर येतात याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तर किती असतात बघा, 7 असतात. पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो? कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो? तो ऑप्शन क्रमांक 3, काळा रंग हा बघा सर्वात जास्त जी काय उष्णता आहे बघा ती आकर्षित करतो. कोणता? काळा रंग. स्टोव्हमधील इंधन बर्नरपर्यंत कसं जातं? जे काही स्टोव्ह आहे बघा त्या स्टोव्हमधलं इंधन बर्नरपर्यंत कसं जातं? तर हवेच्या दाबामार्फत बघा स्टोव्हमध्ये जे काही इंधन आहे बघा ते पोहोचतं. आता स्टोव्ह सगळे बंद झाले, कोणाकडे असतील तर चांगली गोष्ट आहे. सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे रबर ही बघा सर्वात जास्त लवचिक वस्तू आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो. मानवी कान टिंबटिंब यापेक्षा वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो. मानवी कान टिंबटिंब यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यासाठी असमर्थ असतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, 20 HZ 20 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी ऐकण्यासाठी काय असतो बघा, तो असमर्थ असतो. पुढचा प्रश्न बघा, प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन हे कोणत्या रंगाचं होतं? प्रिझममधून जर प्रकाश किरण गेला तर सर्वात जास्त विचलन हे कोणत्या कलरचं होतं? तर कोणत्या कलरचं होतं बघा या ठिकाणी? कोणत्या कलरचं होतं बघा या ठिकाणी? पिवळ्या कलरचं बघा सर्वात जास्त विचलन होतं. कोणता? पिवळा कलर. पुढचा प्रश्न आहे, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा प्रयोग केला जातो? विद्युत चुंबक बनवण्यासाठी तर बघा जे काही मृदू लोखंड आहे बघा त्या मृदू लोखंडाचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. लक्षात ठेवा, विद्युत चुंबक बनवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये असतो? कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो? तर बघा मर्क्युरी, त्यालाच आपण काय म्हणतो पारा. पारा हा काय असतो बघा, द्रव अवस्थेमध्ये असतो बघा. कक्ष तापमान म्हणजे काय, आपलं जे का रूमचं टेम्परेचर आहे त्याला कक्ष तापमान म्हणतात. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक 1, आवाजाची गती बघा सर्वात जास्त घन माध्यमामध्ये सर्वात जास्त असते. कोणत्या? घन माध्यमामध्ये. आणि मित्रांनो बघा या व्हिडिओच्या PDF तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला करू शकता. आपला नंबर आहे 82 75 55 82 75 55 82 83 82 83 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा. 82 75 55 82 83. तुम्ही यावर मेसेज पाठवा, तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी नवीन नोकरी या व्हिडिओचे PDF तसेच जे अपडेटेड असेल बघा, नवीन नोकरी आली किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, चालू घडामोडी वगैरे पाठवले जाईल. फक्त कॉल करू नका, बिनधास्त तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमचा भाऊचे नंबर पुन्हा घ्या, 82 75 55 82 83. यावर तुम्ही नक्की मेसेज करा, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल मिळत जाईल. तर त्याचबरोबर बघा तुम्हाला आपलं जास्तीत जास्त ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा आपण लिंक टाकलेली आहे. आवाजाची गती आत्ताच बघितला पण कशामध्ये असते बघा, घन माध्यमामध्ये सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न आहे बघा, दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारं जे काही चलचित्र आहे याचं कारण कोणतं आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, दूरचित्रवाणी संचामध्ये जे काही पडद्यावर दिसणारं चलचित्राचं कारण आहे त्याचं मुख्य कारण काय बघा, दृष्टी सातत्य. पुढचा प्रश्न बघा, सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान किती असतं? सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान किती असतं? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 3, 6000 डिग्री सेल्सिअस. बघा सर्वसाधारणपणे पृष्ठभागाचं तापमान किती असतं? 6000 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. पुढचा प्रश्न बघूयात आपण, सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचं रूप आहे किंवा कोणत्या ऊर्जेचं रूप आहे किंवा उदाहरण आहे? तर ध्वनी ऊर्जा आहे बघा ही. कोणती? ध्वनी ऊर्जा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पारा. लक्षात ठेवा, पारा या पदार्थामध्ये सर्वात जास्त घनता आहे. पुढचा आहे बघा, एखादा मनुष्य प्राणी पृथ्वीवरून जर चंद्रावर गेला, एखादा मनुष्य प्राणी जर पृथ्वीवरून चंद्रावर गेला तर काय होईल बघा? याचं राईट आन्सर आहे बघा काय होऊ शकतं? ऑप्शन क्रमांक 3, वस्तुमान सारखं राहील पण वजन वेगळं राहील बघा. बाष्पीभवनामुळे टिंबटिंब, बाष्पीभवनामुळे काय तयार होतं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, बाष्पीभवनामुळे काय होतं बघा, आर्द्रता निर्माण होते. काय? आर्द्रता. पुढचा प्रश्न आहे बघा, बिग बॅग थेरीला खालीलपैकी
कोणता शास्त्रज्ञ जबाबदारी बिग बॅग थेअरीला खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ जबाबदारी? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 जॉर्ज गेमो. गेमनो या ठिकाणी जॉर्ज गेमो हा शास्त्रज्ञ काय बघा जबाबदार आहे जॉर्ज गेमो. पुढचा प्रश्न आहे बघा ध्वनीचा सर्वात जास्त वेग हा कोणत्या अवस्थेमध्ये असतो? आत्ताच बघितलं होतं आपण. तर ध्वनीचा सर्वात जास्त वेग हा ऑप्शन क्रमांक 1 स्थायू माध्यमामध्ये बघा सर्वात जास्त असतो. लक्षात ठेवा स्थायू माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो. इलेक्ट्रॉनिक हिटिंग एलिमेंट साधारण कोणत्या धातूपासून बनवलेलं असतं? कोणतं इलेक्ट्रॉनिक हिटिंग एलिमेंट कोणत्या धातूपासून बनवलेलं असतं? तर बघा नायक्रोम या धातूपासून बनवलेलं असतं इलेक्ट्रॉनिक हिटिंग एलिमेंट. नायक्रोम बघा जी काय आपली घरातली इस्त्री असेल इस्त्रीमध्ये त्याचबरोबर कुठं वापरलं जातं अजून जे काय आपला हिटर असेल किंवा जी काय आपली शेगडी असेल बघा ती जुनी डायरेक्ट अशी कॉईलची त्याच्यामध्ये नायक्रोम असतं बघा. आणि टंगस्टन बघा कुठं असतं? टंगस्टन हे आपल्या बल्बामध्ये असतं. कोणता बल्ब बघा जुना पिवळा बल्ब भेटायचा 10 रुपयाचा म्हणजे आपल्याला बल्ब गेल्यावर दुकानात पाठवायचे 10 रुपये घेऊन. तो बल्ब सूर्या 10 रुपयालाच असतो ना ते बल्ब 100 वॅटचा बल्ब त्याच्यामध्ये काय असतं बघा टंगस्टन असतं. लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉनिक हिटिंग एलिमेंटमध्ये हे नायक्रोमपासून बनवलेलं असतं नायक्रोम. पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब याने काय प्रश्न आहे बघा 20 नंबरचा. टिंबटिंब याने उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचं दाखवून दिलं. म्हणजे उष्णतेवर संशोधन केलं आणि ती एक प्रकारची शक्ती असं दाखवून दिलं. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय बघा बेंजामिन थॉमस. लक्षात ठेवा काय नाव आहे बेंजामिन थॉम्सन. थॉमस नाही थॉम्सन नाव आहे त्यांचं बेंजामिन थॉम्सन. पुढचा प्रश्न काय बघा जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा ध्वनीचा काय वाढवतो? काय प्रश्न आहे बघा जेव्हा आपण दुर्बल ध्वनीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा ध्वनीचा आपण काय वाढवतो? तर ध्वनीचा आपण ऑप्शन क्रमांक 3 काय वाढवतो बघा विपुलता वाढवतो. काय वाढवतो? विपुलता. पुढचा प्रश्न आहे बघा धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त या आपल्याला क्रमानुसार लावायची बघा. याचं योग्य क्रम लावायचा आहे. तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 पहिल्यांदा येईल बघा ॲल्युमिनियम त्याच्यानंतर येईल बघा कॉपर त्याच्यानंतर येईल एजी. एजी म्हणजे काय? एजी म्हणजे काय सिल्वरलाच काय म्हणतात बघा चांदी. घ्या पुढचा प्रश्न अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते? काय प्रश्न आहे अन्नपदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिणामामध्ये मोजली जाते. तर अन्नपदार्थाची ऊर्जा बघा कॅलरीजमध्ये मोजली जाते. कशामध्ये? कॅलरीज. पांढरे सोने कोणाला म्हटलं जातं? काय प्रश्न आहे बघा पांढरे सोने कशाला म्हटलं जातं? तर प्लॅटिनियमला म्हटलं जातं. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा विचारला तर तो कोणता? यवतमाळ जिल्हा. हे पण लक्षात ठेवा भूगोलचा प्रश्न आहे. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? राईट आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्युटेन आणि आयसोब्युटेन. लक्षात ठेवा ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे LPG गॅसचे 2 प्रमुख स्रोत आहेत किंवा घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. जर आपण बघा कटिंग करायला गेलो किंवा दाढी करायला गेलो जर आपल्याला वास्तारा जर लागला थोडंफार किंवा फुटकुळी असेल इथं तर ती कट झाली तर लगेच आपल्याला काय करतो तो कटिंग करणार लगेच काय करतो पाण्यात तुरटीवर चावा लावतो इथं लगेच मग आपल्याला रक्तप्रवाह थांबवतो. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी टिंबटिंब शास्त्रज्ञ आवर्त सारणी या संशोधनाशी संबंधित आहे. काय? आवर्त सारणी या संशोधनाशी संबंधित आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक 2 मेंडेलिव्ह. कोण आहे बघा मेंडेलिव्ह. पुढचा प्रश्न आहे पाण्याचं बाष्पीभवन टिंबटिंबाला होतं. पाण्याचं जे काय बाष्पीभवन आहे हे टिंबटिंबाला होतं. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 1 उत्कलन बिंदू. लक्षात ठेवा उत्कलन बिंदूंना उंदरं मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा वापर केला जातो? तर उंदीर मारण्यासाठी बघा झिंक फॉस्फाईडचा वापर केला जातो. कशाचा? झिंक फॉस्फाईडचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा टिंबटिंब अपरूप अणुभट्टीमध्ये मंदायक म्हणून वापरलं जातं. कोणतं अपरूप हे अणुभट्टीमध्ये मंदायक म्हणून वापरलं जातं? राईट आन्सर याचं ग्रॅफाईट हे अपरूप अणुभट्टीमध्ये मंदायक म्हणून वापरलं जातं. अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी टिंबटिंब शृंखला अभिक्रिया वापरली जाते. कोणती अभिक्रिया वापरली जाते? बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 2 अनियंत्रित शृंखला अभिक्रिया वापरली जाते. कोणती? अनियंत्रित. पुढचा प्रश्न आहे बघा मेंडेलने कोणत्या रॉपवर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला? मेंडेलने कोणत्या रॉपवर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला? तर वाटाणा. ऑप्शन क्रमांक 1 वाटाणा या अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. पाण्यामध्ये टिंबटिंब हे प्रमुख घटक असतात किंवा कोणते प्रमुख घटक असतात पाण्यामध्ये?
तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे काय बघा याच्यामध्ये प्रमुख घटक असतात. ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे प्रमुख घटक असतात. खालीलपैकी कोणते घटक भूप्रदूषणास कारणीभूत आहेत? भूप्रदूषणास कारणीभूत आहेत तर कीटकनाशके. लक्षात ठेवा कीटकनाशके. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये टिंबटिंब इंधन वापरलं जातं. तर आपल्याला माहिती आहे हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये कोणतं इंधन वापरलं जातं? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे CNG. CNG म्हणजे काय? कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे वापरलं जातं बघा. पुढचा प्रश्न आहे बघा लेड ऑक्साईड व्यवहारातील नाव काय आहे? बघा लेड ऑक्साईडचं व्यवहारामधलं नाव काय आहे? तर बघा लेड ऑक्साईडचं व्यवहारामधलं नाव आहे सिंदूर. लक्षात ठेवा सिंदूर. अग्निशमक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशमकचे जे काही गाड्या असतात त्याच्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर बघा कार्बन डायऑक्साईड हा वापरला जातो. कोणता? कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? तर 8 ही ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? 8. पुढचा प्रश्न बघूयात आपण. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार टिंबटिंब हा आहे. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे? तर बघा रॉर्ट आयर्न. लक्षात ठेवा रॉर्ट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे जे काही इंग्रजी नाव आहे हे कोणत्या शब्दावरून पडलं? रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे इंग्रजी नाव कोणत्या शब्दावरून पडलं? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 3 केमिया. लक्षात ठेवा केमिया या शब्दावरून रसायनशास्त्राला हे जे काही केमिस्ट्री हे नाव पडलेलं आहे. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? तर बघा NO2 आणि SO2 हा घटक काय बघा जबाबदार. NO2 आणि SO2. खालीलपैकी कोणता वायू हा हवेपेक्षा हलका आहे? तर हायड्रोजन वायू बघा हवेपेक्षा हलका आहे. पुढचा प्रश्न आहे बघा क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे? कोणती? क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वायरलेस विभागाशी संबंधित आहे. टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसतं. कोणत्या किरणांना वस्तुमान नसतं? तर बघा जे काही गॅमा किरणं असतील बघा त्या गॅमा किरणांना वस्तुमान नसतं बघा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणांनी आपल्याला मिळते? बघा काय प्रश्न आहे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कोणत्या कारणाने तयार होते किंवा मिळते आपल्याला? राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2 अणूच्या केंद्रकाचे एकत्रीकरण करून. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणामध्ये आढळतो? शेकडा किती प्रमाणामध्ये आढळतो पृथ्वीच्या पृष्ठावरती? तर बघा 7 ते 8%. लक्षात ठेवा 7 ते 8% इतका आपल्याला हा धातू आढळत असतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नैसर्गिक वायूमध्ये टिंबटिंबचं प्रमाण मुख्यत्व करून असतं. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचं प्रमाण असतं. काय असतं? क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लू कोणतं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महिमा. पुढचं आहे बघा वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 वाशिम या जिल्ह्याची निर्मिती अकोला या जिल्ह्यामधून करण्यात आलेली. कोणत्या? अकोला. नेक्स्ट आहे पहा हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं? तर कोकणामध्ये बघा सर्वात जास्त प्रमाणामध्ये हापूस पिकवला जातो. माहूर या ठिकाणी टिंबटिंब मंदिर आहे. माहूर या ठिकाणी कोणतं मंदिर आहे? राईट आन्सर आहे रेणुका देवीचं मंदिर आहे. कोणतं? रेणुका देवी. पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा 1498 मध्ये मार्ग शोधला होता? राईट आन्सर आहे वास्को द गामा. कोणी शोधला होता? वास्को द गामाने. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसीने पारित केला होता. कोणी? लॉर्ड डलहौसी. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? कोणी अनेक राज्य खालसा केली? तर लॉर्ड डलहौसीने अनेक राज्य खालसा केली होती. नेक्स्ट आहे बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? तर बघा कोलकात्याला त्यांनी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली होती 1883 मध्ये. लक्षात ठेवा कुणी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकेमधून
त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती. कुठून? दक्षिण आफ्रिका. शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर पहा, शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही? तर शिरपूर हा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही. बाकीचे बघा, धडगाव, तळोदा, नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यातले तालुके आहेत. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर आत्ताच बघितलं होतं आपण, नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोणत्या? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? अपस्करण असं म्हणतात. मानवातील जो काही जठर आहे बघा, त्या जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं जे काय बघा, जे त्याच्याशी मिळता जुळता आहे. अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2, विचार प्रक्रिया. लक्षात ठेवा, मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून विचार प्रक्रिया केली जाते. मानवी हृदय हे किती कप्प्यांचं बनलेलं आहे? मानवी हृदय किती कप्प्यांचं बनलेलं आहे? तर बघा, 4 कप्प्यांचं बनलेलं आहे मानवी हृदय. किती? 4 कप्प्यांचं. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवलं जातं? ऑक्सिजनयुक्त रक्त तर महाधमनीमार्फत सर्व शरीराला पुरवलं जातं. लक्षात ठेवा, ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयातून सर्व शरीराला महाधमनीमार्फत पुरवलं जातं. वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर राईट आन्सर आहे, त्याला काय म्हणतात? बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. बघा, शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर वसवलं? तर फतेपूर सिक्री. ऑप्शन क्रमांक 3, अकबराने आग्र्याजवळ फतेपूर सिक्री हे शहर वसवलं होतं. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली होती? तर जपानमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली होती. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? रेड इंडियन असं म्हणतात. काय म्हणतात? रेड इंडियन. होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं? राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक 2, काय होतं? कॅन्डिड हे काय होतं? त्या ग्रंथाचं नाव होतं. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, ग्रामसभेचं जे काय अध्यक्षस्थान आहे ते कोण भूषवत असतात? तर कोण असतात? बघा, सरपंच. लक्षात ठेवा, सरपंच. पुढचा प्रश्न बघा, 25 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्यसभेचे जे काही सदस्य असते त्याचा कार्यकाळ बघा किती असतो? 6 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा, 6 वर्षाचा. आजमितीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे, रत्नागिरीला बघा सर्वात जास्त काय बघा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा आपल्या देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 2रा क्रमांक लागतो. कितवा? 2रा क्रमांक. नेक्स्ट आहे बघा, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक बघा डॉक्टर भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा, डॉक्टर भालचंद्र नेमाडे बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा आहे बघा, पाण्यामधील सर्वात जास्त जी काही घनता आहे किंवा जी काही डिग्री ती टिंब तापमानावर असते. तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2, 4 डिग्री सेल्सिअसवर सगळ्यात जास्त घनता असते. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलिओ हा जो काय रोग आहे हा कशापासून होतो? पोलिओ रोग हा कशापासून होतो? तर हा बघा विषाणूपासून हा पोलिओ रोग होत असतो. लक्षात ठेवा, विषाणूपासून. शेतीच्या मोजणीसाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? जी काही शेती आपली ती मोजण्यासाठी तलाठीकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. कोणाकडे? तलाठीकडे. वाल्मी ही जी काय संस्था आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणती? वाल्मी संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 1, औरंगाबाद. आणि आता नवीन नाव काय बघा, छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाल्मी ही जी काय संस्था आहे बघा ती स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होतं? आपल्या जिभेच्या शेंड्यावर
तर ऑप्शन क्रमांक 4 गोड. त्यामुळे बघा आपल्या गोड असा पुढे लावून बघा तुम्ही आता घरी गेल्या खारट लावून बघा लागतं का नाही. नेक्स्ट आहे बघा टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे. टंगस्टन. तर बघा टंगस्टन जे काय आपल्या घरातल्या बल्बामध्ये असतं त्याची संज्ञा आहे बघा डब्ल्यू. लक्षात ठेवा डब्ल्यू. 52 दरवाजाचे शहर खालीलपैकी कोणतं आहे. तर बघा 52 दरवाजाचं शहर कोणतं आता छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजाचं बघा शहर आहे. पुढचा प्रश्न बघा शेतकऱ्यांचा मित्र खालीलपैकी कोण आहे. शेतकऱ्यांचा मित्र कोण आहे. तर गांडूळ हा बघा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कोण. गांडूळ. नेक्स्ट बघा अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे. कोणती. अजिंठा लेणी. महत्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 वाघूर. लक्षात ठेवा वाघूर या नदीकाठी आहे. राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे. कोणता. राष्ट्रीय मतदार दिवस. तर लक्षात ठेवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस असतो. लक्षात ठेवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा असतो. नेक्स्ट पहा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे. तर 50%. एस टीमध्ये सुद्धा 50% सवलत महिलांना मिळालेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये सुद्धा महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा पोलीस पाटलाच्या रजेच्या काळामध्ये त्याचं काम कोण बघत असतं. तर बघा पोलीस पाटील जर रजेत असेल तर त्याच्यावरचं काम त्यावेळेस कोण बघत असतं. ऑप्शन क्रमांक 3 शेजारच्या गावचा पोलीस पाटील. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची जी काही गती आहे ती कशी आहे. पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती जी काही फिरण्याची गती आहे त्याला आपण काय म्हणतो असा प्रश्न आहे. त्याला आपण म्हणतो बघा परिवलन. लक्षात ठेवा परिवलन. नेक्स्ट आहे बघा ATM या संज्ञेचा अचूक विस्तार आपल्याला विशद करायचा आहे. तर ATM म्हणजे काय. ऑटोमॅटिक टेलर मशीन. टेलर म्हणजे काय कपड्याने शिवायची त्याचा लॉंग फॉर्म आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन. नेक्स्ट आहे बघा आशिया खंडामधील कोणता पुरस्कार हा प्रति नोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जो काय आशिया खंडातील नोबल पुरस्कारासारखा जे एखादा पुरस्कार आहे त्याचं नाव विचारलेलं आहे त्याला म्हणतात बघा मॅगसेसे पुरस्कार. लक्षात ठेवा रेमन मॅगसेसे पुरस्कार. हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे कोणी चालू केलं आहे. तर हरिजन हे साप्ताहिक कोणी केलं होतं. महात्मा गांधी. लक्षात ठेवा महात्मा गांधी. नेक्स्ट आहे बघा अरवलिया प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा बरोबर आहे सर्वांचं गुरु शिखर. लक्षात ठेवा